श्री स्वामी समर्थ भक्तांनो, काय तुमच्याही घरात सतत पैशांची चणचण भासते? खूप कष्ट करूनही यश पदरी पडत नाही आहे का? किंवा विनाकारण घरातील सदस्यांमध्ये वाद आणि आजारपण येत आहेत? शास्त्र सांगतं की जेव्हा नशिबाची साथ मिळत नाही तेव्हा समजावं की आपल्यावर ग्रहांची वाईट दृष्टी किंवा घरातील इडापिडा वरचढ ठरत आहे. पण येत्या 13 मे रोजी असणारी अपरा एकादशी तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. तुम्हाला उपवास झेपत नसेल तरी हरकत नाही. फक्त अंघोळ करताना पाण्यात ही एक साधी गोष्ट टाका आणि पहा, एका दिवसात तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडतात. स्वामी भक्त हो, एकादशी म्हणजे विष्णू भगवंतांच्या आशीर्वादाचा दिवस. पण अपरा एकादशी ही विशेष आहे कारण ही एकादशी अपार पुण्य देणारी मानली जाते. बऱ्याच जणांना इच्छा असूनही आरोग्य किंवा कामाच्या धावपळीमुळे निर्जळी उपवास करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी काय करावं? आपल्या शास्त्रात स्नान म्हणजेच अंघोळीला फार मोठं महत्त्व दिलं आहे. पवित्र दिवशी विशिष्ट वस्तू पाण्यात टाकून अंघोळ करणं हे तीर्थस्नानाइतकंच फळ देतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपरा एकादशीचा शुभमुहूर्त आणि महत्त्व काय आहे. अंघोळीच्या पाण्यात ती नेमकी कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तुमचं भाग्य दुर्भाग्य भाग्यात बदलेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील दारिद्र्य आणि इडापिडा कायमची घालवण्यासाठी अंघोळ करताना कोणता मंत्र जपायचा. जर तुम्ही या एकादशीला हा विधी पूर्ण श्रद्धेने केलात तर तुमच्या घरावरील संकटांचे डोंगर नक्कीच दूर होतील. स्वामींच्या कृपेने तुमची अडकलेली कामं मार्गी लागतील. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया या प्रभावी उपायाबद्दल सविस्तर माहिती. पण त्याआधी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. भक्तांनो, शास्त्रानुसार वर्षातील सर्व एकादशीमध्ये अपरा एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात. असं म्हणतात की या दिवशी विष्णू भगवंतांची भक्ती केल्याने व्यक्तीला अपार संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते. बऱ्याच वेळा आपल्याकडे इच्छा असूनही प्रकृतीमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे उपवास करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी आपल्याला एकादशीचं फळ मिळणार नाही का? असं मुळीच नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो तुम्ही फक्त अंघोळ करताना केलात तरी तुमच्या घरातील दारिद्र्य, इडापिडा आणि सर्व नकारात्मकता कायमची नष्ट होईल. हा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी 13 मे रोजी ही विशेष एकादशी येत आहे. अपरा या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याला पार नाही, म्हणजे जिचे पुण्य अफाट आहे. पुराणात असं सांगितलं आहे की जो मनुष्य या एकादशीचे व्रत करतो किंवा या दिवशी विशेष उपाय करतो त्याला ब्रह्महत्येसारख्या महापापातूनही मुक्ती मिळते. जर तुमच्या आयुष्यात प्रगती थांबली असेल, कामात सतत अडथळे येत असतील किंवा घरात पैशाची चणचण भासत असेल तर समजावे की घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत आहे. हीच नकारात्मकता दूर करण्यासाठी अपरा एकादशीचा दिवस सर्वोत्तम असतो. आता जाणून घेऊया या मुख्य उपायाबद्दल. 13 मे रोजी सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला काळे तीळ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याचे काही थेंब आवर्जून टाका. हा उपाय प्रभावी का आहे? काळे तीळ हे भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झाले आहेत असे मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात याचा वापर केल्याने
शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. हळद ही सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्याने गुरुग्रह प्रबळ होतो आणि भाग्योदय होतो. पाणी अंगावर घेताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप करा. हा केवळ पाण्याचा स्पर्श नसून ते एक तीर्थ बनते जे तुमच्या आयुष्यातील इडापिडा धुवून टाकते. अंघोळीनंतर करायचे छोटे विधी. अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे या उपायाची शक्ती द्विगुणित होईल. अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्या. त्यात थोडे लाल फूल किंवा अक्षता टाका. तुळशीची पूजा. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नका, पण दुरूनच दिवा लावून तिची प्रार्थना करा. तुळशीच्या मुळापाशी असलेली माती कपाळाला लावल्याने बुद्धी तल्लख होते. दानधर्म. शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नाचे किंवा पिवळ्या वस्तूचे दान करा. तुमचे छोटेसे दान तुमच्या घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की घरात नेहमी कटकटी होतात किंवा कोणाची तरी वाईट नजर लागली आहे, तर संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा. यामुळे घराचे रक्षण होते आणि लक्ष्मी मातेचे आगमन होते. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास असेल तरच हे उपाय फळ देतात. स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा आणि मग चमत्कार पहा. तर भक्तांनो, आज आपण पाहिलं की अपरा एकादशीच्या दिवशी केवळ अंघोळीच्या पाण्यात एक छोटीशी वस्तू टाकून आपण कशा प्रकारे आपल्या आयुष्यातील संकटांना दूर करू शकतो. शास्त्रामध्ये श्रद्धेला खूप महत्त्व आहे. हा उपाय करताना मनात शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने स्वामींचे आणि विष्णू भगवंतांचे स्मरण करा. लक्षात ठेवा, आपली कर्मे चांगली असतील आणि त्याला अध्यात्माची जोड मिळेल तेव्हाच भाग्योदय होतो. 13 मे रोजी हा उपाय तुम्ही स्वतःच करा. पण तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल किंवा कोणाला मानसिक त्रास असेल तर त्यांच्याही अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू आवर्जून टाका. तुम्हाला याचा सकारात्मक बदल नक्कीच जाणवेल. भक्तांनो, आपल्या चॅनलला असेच अनेक शास्त्रोक्त उपाय आणि स्वामींचे अनुभव आम्ही शेअर करत असतो. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक मला असेच नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. तसेच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा, कारण जर तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी घरातील दुःख किंवा दारिद्र्य दूर होण्यास मदत झाली तर त्यांचं पुण्य तुम्हालाही नक्कीच मिळेल. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. शेवटी इतकंच सांगेन की काळ कितीही कठीण असला तरी स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे शब्द नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होत घरामध्ये सुख शांती नांदो आणि तुमच्या मुलाबाळांची प्रगती होवो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींच्या नामस्मरणात राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.